होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर लॉ कॉलेजमध्ये होते असं पण. तर त्यांना असं वाटलं की गुरुजींना विंचू जावला, कारण की यांचा सगळ्या त्यावेळेला परिचय होता, ते सगळ्याचा आधीपासूनच संघ कार्यात होते गुरुजी. तेव्हा ते सगळे भेटायला गेले तर पाहतात त्या गुरुजींनी एका बाटलीत थंड पाणी घेऊन त्याच्यात पाय ठेवलेला होता आणि अभ्यास करत बसवतो. तर सगळे तिथे भेटायला गेल्यानंतर त्यांना म्हणाले की गुरुजी तुम्हाला विंचू चावलाय, त्याच्या किती वेदना होतात आम्हाला माहीत आहे, तुम्ही कसं काय अभ्यास करता? त्यावेळेला त्यांनी उत्तर दिले की विंचू माझ्या पायाला चावलाय, माझ्या मेंदूला नाही. तेव्हा मी तितक्या याच्यात तो अभ्यास करतो. तेव्हा एकाग्रतेने अभ्यास हा त्यांचा अगदी विषय होता. सगळ्यांना पुष्कळ नाही आपल्यापैकी माहीत आहे, गुरुजीला पाहिलंही असं आहे आपण सगळ्यांनी. त्यामुळे या तऱ्हेने अभ्यास करणारे गुरुजी, पण त्यांना हे माहीत आहे की जेव्हा ते बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून होते, MSc झुऑलॉजी त्यांनी केलेलं होतं. आणि भैयाजी दाढींना डॉक्टर रेड्डीवारांनी त्यावेळेला निर्णया प्रांतात हे जे सगळे होते, भाऊराव देवरस झाले, बाळासाहेब देवरस झाले, राजाभाऊ पातुरकर झाले, यांना वेगवेगळ्या व्रतात लखनौला भाऊराव देवरस गेले होते. तसं बनारसला भैयाजी दाढींना तिथे ॲडमिशन घेऊन शिकायला पाठवलेलं होतं. तेव्हा त्या ह्याच्यात गुरुजींचाही त्यांचा परिचय झाला, गुरुजींचा संघाशी संबंध आलेला होता. पण भैयाजी दाढी तिथे जे संघाचं काम करत होते, सगळ्या लोकांना बोलत होते, त्याच्या खोलीत नेहमी सतत दौगाला दोस्तर राहणारं वगैरे. तेव्हा जी BAची परीक्षा होती त्या परीक्षेचा याचा काही अभ्यास झाला नाही. आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपला काही अभ्यास झालेला नाही, आपण सगळे याच कामात राहिलो. गुरुजी पाहत होते काय सगळं ते करून राहिलं, संघाचं काम करून राहिलं, सगळ्याचं आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण ही BAची परीक्षा द्यायची नाही. परंतु हे जेव्हा गुरुजींना कळलं किंवा भैयाजीने ठरवलं आहे की BAची परीक्षा द्यायची नाही आहे, तर ते त्यांना वाटलं की हे बरोबर नाही. संघाचा स्वस्व इथे कार्यकर्ता किती असेल, तो परीक्षा न देता इथून जाणार, डॉक्टरांनी त्याला इतक्या दूर पाठवलेलं आहे, हे बरोबर नाही. त्यांच्या विषयाचं कोणचे आहेत हे त्यांनी माहिती करून घेतली. स्वतः त्यांच्या विषयाचे पुस्तकं आणले, स्वतः अभ्यास केला, त्याचे नोट काढले. संध्याकाळी त्यांच्यावर फिरायला जाताना ते सगळे नोट्स त्यांना सांगत होते आणि त्याच्यावरून म्हणून घेत होते. असं करून ती परीक्षा त्यांना द्यायला लावली आणि ते परीक्षा पास झाले. म्हणजे आपला विद्यार्थी देखील आपल्या संघाचा कार्यकर्ता हा डेडिकेटेड काम करतोय, त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवून तो व्यवस्थितच झाला पाहिजे, तो पासच झाला पाहिजे हा आग्रह असल्यामुळे स्वतः अभ्यास करून त्याला शिकवलं. तर ही जी सगळी गुरुजीच्या स्वभावाचं जे वैशिष्ट्य जे आहे ते सगळं काम करण्याकरता कार्यकर्ता उभे करणं, त्यामुळे ते या सगळ्याच्यात होते. त्याच्यानंतर ते 35 मध्ये तिथली नोकरी सोडून इथे आले. लॉच्या परीक्षा केली त्यांनी, द्यायला लागले होते. त्यावेळेला डॉक्टरांचंही त्यांचं इथं होते, ते रामकृष्ण मिशन त्यांचं जाणं येणं होतं. आणि त्या ह्याच्यात त्यांना मध्येच काय आध्यात्मिक पहिल्यापासूनच होतं. त्या 36 मध्ये ते सारगच्छी आश्रममध्ये अखंडानंदांच्या ह्याच्यात तिथे गेले होते तिथे. आणि त्यांची 1-2 वर्ष त्यांनी सेवा केली. अखंडानंदांची सेवा म्हणजे त्यांचं स्वयंपाक, त्यांचे कपडे धुणं, त्यांचे भांडे धुणं, पूजेचे साहित्य, ते पूजेला बसतात. हे अखंडानंदांनी त्यावेळेला त्यांना म्हटलं होतं की अरे मी इतका म्हातारा झाला, आता मी तुला काय शिकवणार आहे? तरी यांनी म्हटलं की नाही मला राहायचं तुझ्याकडे, म्हणजे राहा तू. तर त्यांची इतकी सेवा केली की त्याच्यात एक फॉरेन माणूस तिथे आलेला होता, त्यांचं नवीन शिष्य ते पाहिलं त्यांनी की अरे हा MSc झालं गोळवळकर, तुझी इतकी शिक्षा इतकं व्यवस्था करतोय, आश्चर्यच आहे का? तुझे भांडे स्वच्छ घालून पुसून ठेवणं. का तुम्हाला माहीत असेल गुरुजीचं प्रत्येक काम फार व्यवस्थितच होतं. त्यामुळे नंतर जे झालं समोर, अखंडाची तब्येतही बिघडली त्या सगळ्या ह्याच्यात. आणि त्या ह्याच्यात त्यांनी असं ठरवलं की अखंडानंदांनी त्यांचा तो काही त्यांना गुरुमंत्र द्यायचा होता, त्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी त्यांना दिला आहे नंतर. आणि अखंडाची तब्येत त्याची त्या ह्याच्यात गुरुजी अखंडानंदांनी शेवटी त्यांना सांगितलं होतं की बा गोळवळकर, तुला हिमालयात नाही जायचं आहे, हे सगळं तुला जायचं आहे समाज कार्यकर्ता, आणि तू नागपूरला वापस जा. म्हणून गुरुजी नागपुरात आले. इथे डॉक्टरांचा त्यांचा सगळा परिचय, त्यांच्याशी नेहमी संपर्क. रामकृष्ण मठात आपल्या मित्राबरोबर संगीताचे उत्तम बासरीवादक होते. सावळापूर म्हणून इथे त्यावेळेला अंध एक बासरीवादक होते. त्यांचा जिव्हाळा संबंध, प्रेम संबंध. अनेक वेळेला त्यांना आपल्या सायकलवर घेऊन ते इथे इडलेलं आहे. तर त्या ह्याच्यातही ते आपल्या सगळ्या ह्याच्यात हे करून इथे आल्यानंतर त्यांनी पुन्हा संघ कार्य डॉक्टर हेडगेवार त्यांना आपल्याबरोबर घेऊन वेगवेगळ्या ह्याच्यात जात होते आणि ह्या काही ते परिचय करून देत होते. पण त्यांची स्मरणशक्ती किती याचं उदाहरण जे सांगतो की डॉक्टरांनी एका बैठकीत ते आपल्या कार्यकर्त्यांवर त्यांना घेऊन गेले. अनेक कार्यकर्ते, 50 कार्यकर्ते तिथे बसले होते आणि त्यांचा परिचय झाला. त्या डॉक्टरांनी सांगितलं की गोळवलकर हे सगळे गुरुजी, त्यावेळेला गुरुजी डॉक्टरही त्यांना म्हणत होते गुरुजीकडे सगळ्याचं
हे सगळे आपले चांगले कार्यकर्ते आहेत बरं, यांना लक्ष ठेवा, याच्यावर तुमचं लक्ष माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बैठक संपल्यानंतर त्या 50 लोकांचं नाव गुरुजींनी पूर्ण नाव आणि तो काय व्यवसाय करतोय सगळं त्या आळल्यानंतर सांग. इतकं त्यांचं कार्यकर्त्यांच्या डोक्यात लक्षात राहणं. म्हणून गुरुजींच्या स्मरणशक्तीबद्दल असं म्हणतात की एकदा त्यांचा परिचय झाला कुठचे कार्यकर्त्याशी म्हणा किंवा संशोगाशी, तरी तो त्यांना आठवत असेल, जेव्हा कोणा तो भेटला असेल त्याला ते त्या नावाने आठवत असेल. ही त्यांची स्मरणशक्तीची हे होती. ह्या तऱ्हेने ते सतत प्रवास, निरनिराळे कार्यक्रम गुरुजींवर डॉक्टरांनी हळूहळू त्यांना वेगवेगळ्या संघ शिक्षा वर्गामध्ये सर्वाधिकारी वगैरे या सगळ्या याच्यात त्यांना केलं होतं. आणि अशा सगळ्या याच्यामध्ये नेहमी ते बोलत असताना गुरुजींना हे म्हणायचे की याच्यानंतर सगळं काम तुम्हाला पाहिजे हवं, हे सगळं समोर तुम्हाला न्यायचं. आणि कार्यकर्त्यांशी ते बोलताना त्याचे हे असेल तेव्हा डॉक्टरांचा जेव्हा सगळ्यात शेवटचं इथे झालं 40मध्ये निधन झालेलं आहे. आणि 40मध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र भेटून हे ठरवलं, त्यांच्या 14वीला हे ठरलं की गुरुजी हे आपले सरसंघचालक म्हणून होतील. आणि 1940 पासून परमपूज्य गुरुजींचा संघाकरता म्हणजे अगदी आधीपासूनच होता, संघाचे सरकार्य म्हणूनही ते करत होते ते डॉक्टर असताना, पण नंतर पूर्ण जबाबदारी ही संघटना तुला सांभाळायची आहे. त्यावेळेच्या भाषणात डॉक्टरांच्या याच्यात गुरुजींनी म्हटलं आहे की डॉक्टरांच्या मी या याच्यावर बसलेलो किंवा विक्रमादित्यची गोष्ट सांगून त्यांनी सांगितलं की त्यांचं जे सिंहासन होतं तिथे तो जो गुराखी बसत होता त्या जागेवर आणि सगळ्यांचा न्याय करत होता, त्याप्रमाणे मी या खुर्चीवर मला इथे जरी बसलो आहे तरी डॉक्टर माझ्याकडून पाहिजे अपेक्षित तेच काम करून घेतील, इतकी त्याची डॉक्टरांबद्दल श्रद्धा होती. आणि ती श्रद्धा घेऊन ते पूर्ण 40 वर्ष सतत 33 वर्षे त्यांनी संघाच्या याच्यात प्रवास केलेला. संघाच्या प्रवास करताना त्यांचा तुम्हाला माहीत असेल की कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू झाला पाहिजे, व्यवस्थित सुरू झाला पाहिजे, ठरवलं हा त्याचा सतत आग्रह असतो. त्यांच्या अनेक प्रवासामध्ये आता मी सहज माधवराव मुळे जे होते आपले प्रांत प्रचारक पंजाबमध्ये त्यावेळेला 47 उदाहरण सांगितलं, कारण की त्यांच्या आयुष्यात पुष्कळशा घटना घडल्या. त्यांच्याच सगळ्या कार्यकाळात देशाचं विभाजन झालं आहे, त्याच्यानंतर संघबंदी आली आहे. त्या याच्यात देशाच्या विभाजनामध्ये तिकडचे जे आपले संशोधक बंधू अनेक होते तिथेही, म्हणजे त्याच्या आधी जे म्हणतात की फगवाडा आणि इथे जे संघ शिक्षा वर्ग लागले होते त्याच्यात 2012 असे संशोधक होते. पण पार्टिशन ठरल्यानंतर आणि गोंधळ सुरू झाल्यानंतर संघ शिक्षा वर्ग थांबवून लोकांना हे सांगावं लागलं होतं की तुम्ही जाऊन आपापल्या ठिकाणी लोकांना हिंमत द्या आणि कसं जायचं आहे का. तर 47 नंतरचा त्यांचा जो प्रवास आहे त्याच्यात त्या माधवरावांमुळे म्हटलं आहे की बा तिथे पंजाबमध्ये जे प्रवासाला आले तर ते प्रत्येक ठिकाणी जाताना त्यांना 104 ते 105 पर्यंत ताप होता. पण त्यांचा आग्रह होता की ठरलेला कार्यक्रम, कारण की संघाचा कार्यक्रम ठरला की 6 महिने आधी तो प्रवास ठरतो. तो त्या ठिकाणी कळवल्या जातं की या तारखेला गुरुजी इथे येतील, या तारखेला गुरुजी इथे येतील, या तारखेला गुरुजी येतील, हा कार्यक्रम होईल. तर ते कार्यक्रम पूर्ण करायचे. तर या सगळ्या 104-105 डिग्री तापामध्ये त्यांनी तो प्रवास पूर्ण केला. आणि शेवटच्या प्रवासात असा आहे वर्णन त्यांनी केलं आहे की जालंधर ते लुधियाना असा तो प्रवास होता. खूप पाऊस झालेला होता. काही जायला राजस्थान पासून लुधियानाला जायला काही गाडी नव्हती, काही नव्हतं, काही नाही. सगळ्यांनी प्रवास केला कारण की जायचा लुधियाना, गुरुजींचा आग्रह कार्यक्रम पूर्ण करायचा, तिथे गेलंच पाहिजे, स्वयंसेवक वाट पाहत असतात. त्यामुळे मग सगळ्यांनी चौकशी केली काय होईल. तर मला स्टेशनवर चौकशी केल्यानंतर सांगितलं की काही नाही, पण एक ट्रॉली तुम्हाला भेटू शकेल, की त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे रेल्वे पूल पाहिजे वगैरे. तर ते ठरलं की ते ट्रॉली जायचं. सकाळी 7 वाजता गुरुजी स्टेशनवर गेले. त्याच्यावर माधवराव मुळे आणि धर्मवीरजी तिथले प्रांत कार्यवाह म्हणून जे असतील ते हे प्रांत प्रचारक होते. ते म्हणाले की मग त्या ह्याच्यात आम्ही तिथे गेलो, त्या ट्रॉलीमध्ये बसलो. पाऊस खूप होता, बाकी काही म्हणजे थांबला असेल पण पूर खूप होता. तर त्या ट्रॉली सुरू केली. आम्ही गुरुजी आणि ते तिघं असे तिघं त्या ट्रॉलीमध्ये बसले, निघाले. समोर निघाले तर समोरचं एक थोड्या म्हणजे 4-5 किलोमीटर घ्या, कारण जेहद म्हणून एक गाव होतं, त्या गावापर्यंत त्यांना ते येणार होतं. त्या जेहदच्या तिथे जात नाही तर तो जो नाला होता आहे तो नाला पूर्ण भरून वाहत होता. सगळे आजूबाजूचे लोक वाट पाहत होते रस्त्यावर कसा रिकामा होईल. त्या नाल्यावरच्या पुरामुळे तिथला एक पिलर पुडल्यामुळे ते रूळ जे होते ते असे लटकत होते खाली. तेव्हा आता काय करायचं, आम्ही इकडे तिकडे पाहत होतो तेव्हा आम्ही पाहतो नाही तर लक्षात असं आलं की गुरुजीने एक थैली घेतली आणि त्या रुळावरून चालत समोर चालले गेलेले आहेत.
आणि समोर गेले ते, त्यामुळे आम्हालाही त्यांच्या मागे जावं लागलं. आणि तिथे ते खाली भीती वाटेल इतकं म्हणजे दृश्य, कारण गळगळ वारा, त्या नाल्याचं पाणी आवाज करत तिकडे गेल्यानंतर हे तसेच कसे गेले समोर. तिथून पैदल त्या स्टेशनावर गेले. तिथे त्यांनी सांगितलं की आमची अशी परिस्थिती झाली, गुरुजी अशा तऱ्हेने याची आलोवा हवी. तर आता काय करायचं समोर? तर तिथे एक रेल्वे इंजिन उभं होतं. त्या रेल्वे इंजिनच्या ड्रायव्हरला यांनी सांगितलं की बा असं असं काय आपलं गुरुजीचं नाव आहे. कारण त्यावेळेला पंजाबमध्ये इतकं काम आपण केलं होतं सगळ्यांचे सगळं, पण सगळ्यांना माहीत होतं. गुरुजीचं नाव दिलं. त्यांनी म्हटलं की ठीक आहे, मी तुम्हाला समोरच्या स्टेशनपर्यंत पोहोचवून देतो. म्हणून त्या आगगाडीच्या इंजिनमध्ये बसून त्यांनी समोरचा प्रवास केला. समोर गोळद म्हणून एक गाव होतं, त्या गावाच्या स्टेशनपर्यंत ते तिथे गेले. तिथपर्यंत त्यांनी सोडलं, याच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं. तर आता काय करायचं? तर तिथे लक्षात आलं की तिथे मालगाडी होती. ती मालगाडी जाणार होती तिकडे लुधियाना. त्या मालगाडीच्या ह्याच्यात ते जे मागेचे जे गार्ड असतात त्या डब्यामध्ये त्यांनी तिथून लुधियानाला प्रवास केला. अशा तऱ्हेने सकाळी 7 वाजता सुरू झालेला तो प्रवास संध्याकाळी 5 वाजता ते लुधियानाला पोहोचले आणि तो प्रवास पूर्ण केला. त्यामुळे हा जो त्यांच्या जीवनात लागला की प्रवास ठरलेला आहे ना, तिथे जायचं ते वेळ ठरली आहे ना, तो वेळ आपल्याला करायचाच आहे. या उद्देशाने त्यांनी आपलं सगळं याच्यात जीवन, तुम्ही पाहा गुरुजींचा कार्यक्रम कधी उशीर झाला नाही, त्याच्या आधीच बरोबर पोहोचलेले आहे. तुम्ही अनेकांनी पाहिलेलं आहे आपल्या सगळ्याचं. तर या तऱ्हेने तो प्रवास त्यांनी पूर्ण केला. अशा तऱ्हेने देशामध्ये त्यावेळेला त्यांचा सतत प्रवास वेगवेगळे इकडे. आता त्यांच्या याच्यात मी म्हटलं आहे की 47 नंतर तो पार्टिशनमध्ये झाल्यानंतर पूजनीय महात्माजींचा जो हत्या झाली, त्याच्यानंतर संघावर बंदी आली. संघातल्या इतक्या सगळ्या याच्यातून मार्ग काढणं, संघावर बंदी आली, गुरुजींवर खुनाचा आरोप झाला, जेलमध्ये टाकण्यात आलं. परंतु या सगळ्या याच्यातूनही संघाला म्हणजे वेगवेगळ्या याच्यात म्हटलं, संघ त्यांनी सांगितलं किंवा आपण सरकारला विनंती केली किंवा हे आमचं काही संबंध नाही आहे, पण काही पत्रव्यवहार उपयोग झाला नाही. आणि मग त्यांना सगळ्याला संघाला याच्याकरता म्हणून सत्याग्रहाचं हे करावं लागलं. आणि एक मोठा सत्याग्रह गुरुजी तर त्यावेळेला जेलमध्ये होते. बाकीची सगळ्याची व्यवस्था झाली होती. एकनाथजी रानडे वगैरे त्यावेळेला सगळे जे कार्यकर्ते होते ते भूमिगत होऊन काम करत होते. तर त्याच्यानंतर एक 3 महिने पाहिलं की हे काही करत नाही आहे, काही बोलत नाही. तेव्हा आता याच्याशिवाय सत्याग्रहाशिवाय आपल्याला काही उपयोग नाही असं पाहिल्यानंतर सगळ्यांनी सत्याग्रह करायचं आव्हान एकनाथजी रानडेच्या यांच्या पत्रक काढून केलं. आणि तेव्हा इतका मोठा सत्याग्रह झाला की महात्माजींनी आधी जे सत्याग्रह केले त्याच्यापेक्षाही इतके 90,000 सगळ्या देशभरात हे त्यावेळेला जेलमध्ये गेले. आणि मग त्याचं सरकारवर प्रेशर आलं तसं याच्यात. आणि मग जे काही घडते त्याच्यात वेगवेगळे होते, केतकर त्या ह्याच्यात सरकारशी बोलणारे होते, त्याची सरकारवर संघावरची बिनाशर्त आणि बंदी मागे घेण्यात आली. आणि पुन्हा संघकार्य सुरू झालं. कारण की हे या ह्याच्यातलं हे माहिती आहे की गुरुजींच्या घरावर ज्या वेळेला या सगळ्या 48मध्ये लोक मारायला त्यांच्या घरात गेले होते, कारण गुरुजींनी हत्या केली, संघाने हत्या केली, हे होतं. संघाचे संसोगही तिथे गेले होते की बाबा असं कसं गुरुजींना कोण मारू शकतो, आम्ही वाहतो दंड घेऊन उभे होते. पण तितक्याच सगळ्या याच्यात आपलेच जात आणि आपले सोड, मला माझ्या करता, मला वाचवण्याकरता म्हणून इथे कोणाचं रक्त सांडलेलं मला चालणार नाही असं संसोगाला त्यांनी सांगितलं आणि वापस केलं. आपल्याला हे सगळं शांतपणे सहन करायचं आहे आणि नंतर आपण हे करायचं. म्हणजे तो सगळा राग शांत करून समाजाचा पुन्हा आपल्याला समाजाला जोडायचं आहे. सगळ्या संशोधकांना बिंबवून त्यांना वाटून तो प्रसंग काढला. तर हे तुम्हाला माहीत आहे सगळ्याच्यात. तर हे उठल्यानंतर देखील मग तुम्हाला असं माहीत आहे की सगळ्या पूर्ण देशभर जवळपास 33 वर्ष त्यांनी पूर्ण हिंदुस्थानच्या 30 वर्षाच्या याच्यात 60 प्रदक्षिणा ज्याला म्हणतात. एक तर त्यांचा प्रवास आणि प्रत्येक शाखेत जाऊन त्यांच्या भेटून. पहिला प्रवास तर एक असतो की संघ शिक्षा वर्गात सगळे देशभर, आणि एक प्रवास ज्या ज्या प्रांतात ठरलेला असेल त्याप्रमाणे असा सतत प्रवास त्यांच्या ह्याच्यात. त्या प्रवासामध्ये जे जे मोठे व्यक्ती मिळतील ते त्यांच्याशी भेटणं, त्यांच्याकडे जाणं, असं ह्याच्यातलं गुरुजीचं महत्त्व काय होतं किंवा किती मोठं आहे लक्षात येईल तुम्हाला. ते शृंगेरीला गेले होते केरळमध्ये, आणि शृंगेरी पीठाचे जे शंकराचार्य आहे त्यांना भेटायला ते दिवसा सकाळी 9 वाजता त्यांच्या इथे गेले. शंकराचार्य पूजेत बसले होते. तर त्यांना कळलं की बा गुरुजी आलेले आहेत. त्यांनी लगेच आपल्या शिष्याला पाठवून त्यांना आतमध्ये बोलून ज्याची पूजन करत तिथे बसवलं. त्यांच्याशी जी काही अर्धा तास चर्चा करायची ती चर्चा केली. ते निघून गेल्यानंतर त्यांचे जे शिष्य होते
ते त्यांना म्हणाले की महाराज तुम्ही आतापर्यंत कोणाला 16 असल्याशिवाय देवघरात येऊ दिलं नाही आणि ह्यांना कसं काय तुम्ही आतमध्ये आणलं यांना आणि कसं काय काय गडबड आहे का कशामुळे तुम्ही यांना आतमध्ये अगदी देवघरात जाऊन तुमच्याशी चर्चा करायला बोलवलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी इथे जे ज्यांची पूजा करतो आहे ज्याची शंकराचार्याची जी पूजा तो साक्षात माझ्यासमोर चालू झाला आहे त्यांना मी 16चं कसं काय वाट घालू म्हणून मी त्यांना 16 वेळ नाही म्हटलं इथे आणून त्यांना इथे बसवलं. तर किती या सगळ्या याच्यात म्हणून आपण म्हणतो की साधू संतांच्या याच्यात देखील गुरुजींचा इतका प्रभाव होता की 66मध्ये परंतु प्रत्येक ठिकाणी गुरुजी हे नेहमी स्वयंसेवक म्हणून कामाला होते. 66मध्ये जेव्हा विश्व हिंदू परिषदचं अधिवेशन झालं अलाहाबादला झालं होतं तिथल्या संगमाच्या याच्यात झालं होतं विश्व हिंदू स्थापना झाली सगळे साधू संत त्यावेळेला होते. त्या सगळ्या याच्यात कार्यक्रमामध्ये गुरुजी तिथे नुसते म्हणजे एक प्रबंधक म्हणून त्यांच्याशी राहत होते. त्यांची व्यवस्था कोणत्या साधूला काय लागतं कोणत्या महाराजांना काय लागतं हे सगळं पाहणारे होते. कधी स्टेजवर दिसले नाही परंतु जेव्हा एकच वेळेला गुरुजी फक्त स्टेजवर दिसले असं म्हणतात की जेव्हा साधूंमध्ये हा विषय झाला की पूर्वांचलमध्ये आपण जे सगळे आपले बांधव राहतात त्यांना आपल्याला कसं आपल्या ह्याच्या सिंधू म्हणून आत्मसात करायचं त्यावेळेला मोठा असा वाद झाला की ते तर गोमांस खातात आणि त्यांना आपण हिंदू कसं म्हणायचं असा सगळ्या साधू विषय आला आणि आपसात मोठी चर्चा होत होती. त्यावेळेला फक्त गुरुजी स्टेजवर गेले आहेत आणि गुरुजींनी म्हटलं आहे की अरे ते गोमांस खातात याचं जबाबदारी कोणाची आहे तुम्ही नुसते मठात बसून राहिले त्यांच्या तिथे गेले नाही त्यांना काय पाहायला पाहिजे त्यांची व्यवस्था पाहिली नाही ती जबाबदारी आपली सगळ्याची आहे आपल्याला जावं लागेल. आणि एवढंच त्याच्यावर तो शांत झाला लोकांनी ते ऐकलं आणि त्यामुळे मग तुमच्या लक्षात असेल 66 विश्व हिंदू परिषद नंतर अनेक साधू संत आपल्या याच्यात मठाच्या बाहेर पडून समाजामध्ये जायला लागले आणि मोठमोठे कार्यक्रम तुम्ही पाहायला झाले आहेत. याप्रमाणे त्यांचा सतत प्रवास सगळा झालेला आहे. याच्या सगळ्या प्रवासामध्ये थकवा येणं आणि तब्येतीचा कधीच विचार केला नाही. त्यामुळे साहजिकच होतं की एका शेवटी एकूण मला वाटतं 69मध्ये त्यांचे कोणी मित्र त्यांना भेटायला आले होते खूप जवळचे मित्र असतील त्यांना त्यांनी अगदी मिठी मारली आणि तो पेर असेल काय तर ते इथे एकदम खूप पेट झालं दुखायला लागलं. त्यामुळे लक्षात आलं की बाबा काय झालं पहा म्हणून सगळ्या मोठमोठ्या डॉक्टरांना मुंबईला त्या यायचं भेटीला बोलवलं. डॉक्टर देसाई त्यावेळेला कॅन्सरचे मोठे त्यांना बोलवल्यानंतर ते असं लक्षात आलं की यांना कॅन्सर झालेला आहे आणि याचं ऑपरेशन करणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा त्यांना हे सांगितलं की आता तुम्हाला हे ऑपरेशन म्हणजे सगळ्यांनी आग्रह केला कारण गुरुजी तर म्हणायचे की मला तर काही नाही पण सगळ्या कार्यकर्त्यांना नाही बाबा तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी ठीक आहे ऑपरेशन करील आता माझा प्रवास ठरलेला आहे. तो सगळ्या संघ शिक्षा वर्गाचा प्रवास आटोपल्यानंतर मी इथे ऑपरेशन राहिले म्हणजे त्या सगळ्या याच्यात देखील संघ हा नेहमी माझा प्रायोरिटी किंवा संघाचे प्रत्येक कार्यकर्ता त्याची भेट संघ शिक्षा वर्ग संघाचा कार्यक्रम तेव्हा त्यांनी ते सगळ्या संघ शिक्षा वर्गाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते जून जुलैमध्ये ते मग जुलै ऑगस्ट काय जे असेल ते मुंबईला गेले आणि सांगितले की आता तुम्ही माझं ऑपरेशन करा. मला वाटते 70मध्ये त्यांचं एक ऑपरेशन झालेलं आहे आणि 70च्या नंतर ऑपरेशन झाल्यानंतर देखील पुन्हा म्हणजे ते असं वर्णन केलं की ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा ते नागपूरला आले तर अनेक स्वयंसेवक त्यांना रिसिव्ह करायला गाडीवर गेले. लोकांना वाटलं की गुरुजींना व्हीलचेअरवर येतील ज्यांच्यावर आपण घेऊन जाऊ परंतु गुरुजी स्वतः उतरले खाली आणि पटपट जायला लागले आणि काही आपल्या याच्यात गेले. ते कोणी याचे यायच्या आधी मोठे नारे वगैरे लागत असेल भारत मास्तर गुरुजी उतरल्यावर सगळेजण चुपचाप राहिले आणि गुरुजी स्वतः जाऊन मोठ्यामध्ये जाऊन बसले यायचं नाही ऑपरेशन झाल्यानंतर. तर ह्या याच्यानंतर देखील ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा ते गटारीत आले तर लोक म्हणजे थट्टेचा स्वभावही होता. तर त्यांनी विचारायला गेले गुरुजी तब्येत कशी आहे म्हणजे अरे उत्तम आहे हा माझा डावा हात किती चांगला आता मोठा झालेला आहे. तो त्याच्या याच्यामुळे सुचला होता कॅन्सरच्या ऑपरेशनमुळे त्या रेडिएशन वगैरे दिल्यामुळे पण त्याच्यावर ते थट्टेत राहून अरे काय माझी तब्येत चांगली आहे किती मोठा हात सुजलेला आहे. तर असा सगळा घेऊन त्यांनी पुन्हा प्रवास सुरू केला होता आणि त्या याच्यात तुम्हाला असं वाटतं की 70मध्ये ठाणे 70 किंवा 71मध्ये असेल ठाण्याला जी आपली दर 10-15 वर्षांनी स्वयंसेवकाची संघामध्ये ती पद्धत आहे की सगळे कार्यकर्ते अखिल भारतीय कार्यकर्ते त्यांची एक बैठक मोठा चिंतन शिबिर म्हणा असं तर ते 29 ऑक्टोबर आणि 1-2 नोव्हेंबरचे 5 दिवस ती ठाण्यात शिबिर झालं. तेव्हा सगळ्याचे निर्णय कार्यक्रम शिबिर अनेक प्रचारक त्याचं काय बोलवतं काय करायला पाहिजे समोर कसं जायला पाहिजे
हे सगळं चर्चा झाल्यानंतर त्यांनी शेवटचं भाषण त्यांचं असं आहे की याच्यानंतरचं जे आहे हे काम आपल्याला इतक्या जबरदस्तीने करायचं आणि समोर विजयी विजय त्या ह्याच्यातलं वाक्य ती त्या संदेश त्यांनी त्या ह्याच्यात दिला आहे की समोरच्या कालखंडात आपला विजयच आहे. आणि त्याच्यानंतरही त्यांनी 1 वर्ष प्रवास पुन्हा संघाचे प्रवास 1972 मला असं वाटतं ते पुन्हा इथे जी प्रांत कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्यात भाग घेतला त्यांनी. त्याच्यात त्याच्या असं लक्षात येत होतं की खोकला येत होता, 4 शब्द बोलले तरी खोकला येत होता, अशी तब्येत अनेक बिघडत होती. आणि या सगळ्या याच्यातही संशोगाची याच्यात भेटणं त्यांच्याशी हा त्यांच्या जीवनातला आग्रह होता. 73चे जो वर्ग संघ शिक्षा वर्ग होता तृतीय वर्षाचा इथे, त्यावेळेला ते आजारी ते पुष्कळ आजारी होते की बाहेरही प्रवास करू शकत नव्हते म्हणून ते इथेच थांबलेले होते, वर्गातही जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्याच्यात एक कार्यक्रम घेतला होता की बाबा ते राहतील तिथे खोलीत बसतील आणि संशोधक सगळे गटागटाने तिथे जातील, त्यांच्याशी परिचय करतील, त्यांना जे काही 2-4-5 मिनिटं त्यांना सांगायचं होतं सांगतील. असा सगळ्या संशोधकाचा परिचय त्यांनी त्या वर्गात करून घेतलेला होता. आणि इतकं सगळं शरीर संघाकरता झिजवून आणि 5 जून 1973 त्यांनी आपला देह ठेवलेला आहे. एवढंच म्हणेल की तुझ्या शतांशी जरी उजाळून देऊ दिशा राहील आपण तुझे ते जगनी शतांशी जरी उजाळून देऊ दिशा राहील. संघटन मंत्र होईल. संघटन मंत्रानंतर प्रार्थना होऊन आपला कार्यक्रम चालू. संघटन मंत्राची अर्धी ओळ सांगतोय. नंतर प्रार्थना. ओम संघर्षध्वं संवदध्वं शंभो मनासि जानता देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते समानो मंत्रस्तमिति समानि समानं मनः सचित्तमेषां समानं मंत्र अभिमंत्र एव समानेन वो हविषा जुहोमि समानेव आपूति समाना हृदयानिवः समानमस्तु वो मनो यथा वः सुसहासति. ओम शांति शांति शांति. सर्वांनी एकत्र मिळून काम करावं या अर्थाचा हा मंत्र आहे. आता आपण संपदा घेणार नाही आहे. जिथे आहे तिथेच उभं राहायचं आहे आणि प्रार्थना आपण म्हणू. रणजित भोरे प्रार्थना. संख्या नाही, फक्त प्रार्थना. संख्या शशी देशकर मधून घेतील अशी विनंती. संघ दक्ष. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम्. महामंगले पुण्यभूमे तुदर्थे. पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते. प्रभो शक्तिमन् हिंदुराष्ट्रांगभूता. इमे सादरन्त्वान् नमामो वयम्. त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्. शुभामा
तत्पूर्तये अजय्याञ्च विश्वस्य देहीश शक्तिम् सुशीलं जगद्देनन्दनं भवेत् श्रुतं चैवत्कण्टकाकीर्णमार्गम् स्वयं स्वीकृतन्न सुगं कार्ये समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रम् परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा रुदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् विजेत्री च न संवता विधायास्त धर्मस्य संरक्षणम् परं वै भवन्नेतुमेतस्वराष्ट्रम्